नमस्कार, मी डॉक्टर कल्याणी पाटील, कल्याणी होमिओपॅथी हॉलिस्टिक्समधनं. आणि एक महत्त्वाचा विषय घेऊन आजचा व्हिडिओ आहे, तो म्हणजे पीसीओडी आणि पीसीओएस यामध्ये नक्की फरक काय. तर महाराष्ट्र आणि साऊथ इंडियामध्ये एक रिसर्च स्टडी कंडक्ट केला गेला होता. तर त्यामध्ये हाती आलेल्या आकडेवारीनुसार पीसीओएसच्या केसेस या साधारण 9.13% ज्या महिलांना पाळी येते अशामध्ये दिसून आलं. त्याचबरोबर 22.5% महिलांना पीसीओडी हा आजार दिसून आला. म्हणजे अगदी क्लिअर आहे की पीसीओडी हा जास्त कॉमन आहे आणि पीसीओएस हा अनकॉमन नाहीये पण रेअर पण नाहीये. ओके, तर पीसीओडी म्हणजे काय असतं तर पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. तर यामध्ये काय होतं की तुमच्या ज्या ओव्हरी असतात त्यामधून जे अंड बाहेर येतं ते इमॅच्युअर असतं आणि त्यामुळे ते सिस्टमध्ये कन्व्हर्ट होतं आणि ते तिथे ओव्हरीमध्ये साठून गेल्यामुळे ओव्हरीला सूज येते आणि त्याच्यामुळे इतरही हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होतात आणि इतरही सिम्पटम्स तुम्हाला दिसायला लागतात, जसं पिंपल्स येणं, पाळी इरेग्युलर होणं, लठ्ठपणा यासारखी. पण याच्यामध्ये प्रेग्नन्सी राहण्यासाठी तितकेसे प्रॉब्लेम येत नाही. आता पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम, तर हा पूर्ण एंडोक्राईन डिसऑर्डर आहे, कारण हा सिंड्रोम आहे. तुमच्या बॉडीमध्ये सगळ्या सिस्टीममध्ये याची लक्षणं दिसून येऊ शकतात. म्हणजे जे याच्यामध्ये कसं असतं की तुमचे जे सिस्ट आहेत, ओव्हरीज आहेत, त्याच्यामधनं एंड्रोजन हा नेहमी सिक्रेट केला जात असतो कमी प्रमाणामध्ये. एंड्रोजन हा मेल हॉर्मोन आहे, पण पीसीओएस या आजारामध्ये एंड्रोजनचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे हे जे एग्स रिलीज होत असतात ओव्हरीमधनं ते सिस्टमध्ये कन्व्हर्ट होतात आणि त्याच्यामुळे आणि मग हे सिस्ट पण एंड्रोजन जास्त प्रमाणामध्ये सिक्रेट करायला लागतात आणि त्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि मग पिरियड इरेग्युलर होणं, प्रेग्नन्सी राहण्यामध्ये खूप जास्त डिफिकल्टी येणं, त्याचबरोबर पिंपल्स, मेल टाईप ऑफ बायनेस म्हणजे पर्टिक्युलरली या भागातले केस गळतात, त्याच्यानंतर हे केस पातळ होणं, लठ्ठपणा, डायबिटीस अशासारखी लक्षणं दिसून येतात. तर पीसीओएस हा ट्रीट करणं जास्त कठीण असतं, पण हा तुमची पूर्ण सिस्टीम अफेक्ट करतो. हा बेसिक डिफरन्स आहे आणि पीसीओएस मध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेला सिस्ट दिसतातच असंही नाही. तर हे होतं पीसीओडी आणि पीसीओएस यांच्यामधल्या डिफरन्सेस बद्दल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती. धन्यवाद.